सूचना येते दादाला येण्यासाठी रस्ता करा, रस्ता करा अशी दादांच्या तिथून सूचना येते। प्रचंड टाळ्या वाजवा। कोण आला रे, कोण आला? सगळ्यांनी हात उंचावून महाराष्ट्राचा वाघ आलाय म्हणायचं। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी। दादा जरांगे पाटील नाव ऐकल्यानंतर भल्यांना घाम फुटतो असं मराठ्यांचा ठाण्याबाद मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन झालंय। आपण सगळ्यांनी हात उंचावून दादांचं स्वागत करायचं आहे। टाळ्या वाजवायला सुरुवात करा। रस्त्यावरती उभायचे सगळ्यांनी ताला सुरात टाळ्या वाजवायच्या। पाटलांची ताकद। कोण आला रे, कोण आला? कोण आला रे, कोण आला? सर्व कॅमेरेवाल्यांना विनंती आहे, शूट करा। मोबाईल डाटा बंद ठेवा, इंटरनेट मोबाईलचं बंद करा सगळ्यांनी, कारण टीव्ही चॅनलवरून हा संदेश सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे। सरकारला सुद्धा घाम फुटला पाहिजे। मराठ्याच्या ठाण्याबागाची एंट्री आहे, मनोज दादा जरांगे पाटलांची एंट्री आहे। प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे। बोले छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाताची जाऊ की। मराठ्यांचे सरसेनापती, महाराष्ट्राचा ठाण्याबाद, 7 कोटी मराठ्यांचं पाणी पाटलांचं आगमन झालेलं आहे। प्रचंड टाळ्या वाजवून दादांचं स्वागत। पाटील 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 पाटील। आणा समोरची गर्दी, थोडीशी समोरची गर्दी हटवा। दादांना लवकर पुढे येऊ द्या। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। बांधवांनो, आवाज साथ देत नाही, मराठ्यांचा आवाज घुमला पाहिजे। प्रचंड टाळ्या वाजवा। मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन आहे। माता भगिनींनो, दादा आपल्याकडे त्या ठिकाणी पाहताय, जोरदार टाळ्या वाजवा माता भगिनींनो। आमची विनंती आहे, दादांनी एकदा उभा राहून, आमची विनंती आहे, संयोजन समितीला विनंती आहे, दादांनी उभा राहून या ठिकाणी सगळ्यांनी हात उंचावून प्रचंड टाळ्यांचा गजर। महाराष्ट्राचा ठाण्याबाद, मनोज दादा जरांगे पाटलांचं प्रचंड विराट स्वागत या बाळाघाटावरती होत आहे। आता कुठे जायचं? आता कुठे जायचं? आता कुठे जायचं? लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे। मराठ्यांचं भगवा वादळ रस्त्यांवरती दिसतंय, मराठ्यांचं भगवा वादळ आणि जरांगे पाटलांचं भगवा वादळ आता मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि त्याची सुरुवात बाळाघाटावर होते। प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। या ठिकाणी मनोज दादांचं आगमन झालंय। अत्यंत शिस्तीत संयमाने सगळे बांधव या ठिकाणी स्वागत करतायत। प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत होत आहे। संयोजन समितीला विनंती आहे, कार्यक्रमाच्या मुख्य मंचावरती फक्त आणि फक्त मराठ्यांचा बुलंद आवाज। मनोज दादा जरांगे पाटील फक्त स्टेजवरती येणार आहे, त्याची नोंद आपण घ्यावी। दादा दिसतायत का सगळ्यांना? दादा जोरदार टाळ्या वाजवा भावांनो। आवाज भाऊ, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। दादांना पुढे येण्यासाठी रस्ता द्या, रस्ता द्या, थोडा रस्ता द्या। मराठ्यांनो, राजमार्ग मोकळा करा। झोपडीचा माणूस
वाद्य वाजू फक्त टाळ्यांचा गजर होईल. सूचनेचं माईकवरून पालन करा विनंती आहे. कार्यक्रमाची शिस्त महत्वाची आहे. प्रचंड टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. हो द्या गजर हो द्या. 1 मिनिट टाळ्या वाजवायच्या. 1 मिनिट हात उंचावून आणि पाटील पाटील नावाचा गजर. पाटील पाटील स्टेजवर येईपर्यंत अमोल भाऊ कॅमेरा फिरवतील. डीजे भाऊ डीजे बंद करा. डीजे वाजू नका. डीजे वाजू नका. मराठ्यांची ताकद करू द्या. साऊंड इंजिनियर आम्ही सांगतो तेवढं करा. मराठ्यांची ताकद टाळ्यांमध्ये ताकद आहे. प्रचंड टाळ्या वाजवा. पाटील 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 पाटील. जोरदार टाळ्या टाळ्या ताला सुरात वाजवा. मराठ्याचे भगवा वादळ आणि सगळ्यांना विनंती आहे थोड्या वेळासाठी इंटरनेट सेवा सगळ्यांनी आपले मोबाईलची इंटरनेट सेवा सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. थोड्या वेळासाठी इंटरनेट सेवा सगळ्यांनी मोबाईल डाटे बंद करा. न्यूज चॅनल वरून हे सगळं चित्र महाराष्ट्राच्या समोर जाऊ द्या. आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. या ठिकाणी हात जोडून विनंती आहे. दादांचं आगमन झालेलं आहे. प्रचंड टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत या ठिकाणी आपण करायचं आहे. कोण आला रे कोण आला. कोण आला रे कोण आला. मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन बालाघाटावरती आगमन झालेले दादांचं. आणि दादा आता कार्यक्रमाच्या मुख्य स्टेजवरती येणार आहेत. माझी आपल्याला विनंती आहे स्टेजवरती गर्दी होणार नाही याची काळजी संयोजन समितीने घ्यायची आहे. प्रचंड टाळ्या वाजवून दादांचं स्वागत. समोरची गर्दी थोडी कमी करा. या ठिकाणी मीडियाच्या बांधवांना चित्रीकरण करायचं आहे. सहकार्य करा. दादा आता दादा दिसणार आहे तुम्हाला. दादा दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे दादांचं प्रचंड टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. अभूतपूर्व मराठ्यांचा उत्साह आणि मुंबई वारीपूर्वी मराठ्यांचा महासागर बालाघाटावरती उसळलेला आहे. रस्त्यावरती मनोज दादा जरांगे पाटलांचं हे वादळ. प्रचंड टाळ्या वाजणार. दादांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी भव्य रुमाल वरती काढून ठेवायचे. सगळ्यांनी भव्य टोप्या भव्य रुमाल हातामध्ये ठेवून ठेवायचे. आणि दादा स्टेजवरती आल्यानंतर आपण त्या ठिकाणी जलवा दाखवायचा आहे. कृपया गर्दी कमी करा. आणि स्टेजवरती संयोजन समितीला विनंती आहे जास्तीची गर्दी पाठवू नका. स्टेजवरती गर्दी होणार नाही याची काळजी करा. माता भगिनी आहेत सगळ्यांनी काळजी घ्या. एका जागेवरती गर्दी करू नका. संयोजन समितीला दादांकडून सूचना आहे हळूवार पुष्पवृष्टी करायची. हळूवारपणे जोरदार टाळ्या. लोकमतच्या एफबी पेजवर सुरू आहे. कोण आला रे कोण आला. कोण आला रे कोण आला. मनोज दादा तुम आगे बढो. सगळ्यांनी भव्य रुमाल वरती करा. हे मराठ्यांचं प्रचंड भगवा वादळ. मनोज दादा तुम आगे बढो. आता कुठे जायचं. यानंतर मी मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती करतो आपण विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी करावं. दादांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांनी जय जयकार करायचा आहे. शिवछत्रपतींचा जय जयकार करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवून. 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा होणार आहे. सगळ्यांनी दादांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. सुरुवात झालेल्या आहे.
हजारोचा जो जनसमुदाय आहे तो देखील या ठिकाणी दादांचं स्वागत या ठिकाणी बालाघाटावरील आपल्या सगळ्या महिला भगिनी माता भगिनी दादांचं या ठिकाणी स्वागत करतायत। आपण सर्वांनी शिस्तीचं पालन या ठिकाणी करायचंय। काय बोलणार याकडे मात्र राज्यात सर्वांनी शिस्ती अगोदर मुंबईकडे जात असताना मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये या ठिकाणी दादा शिवछत्रपतींचा पुष्पहार अर्पण करून पूजन करतायत, महाराजांना अभिवादन करतायत। जोरदार टाळ्या वाजवा। अगोदर मनोज जरांगे बोला छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाताजी जाऊ की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर बैठकीचं आयोजन स्टेजवरती गर्दी कृपया करू नये। कृपया कुठलीही सूचना त्या ठिकाणी आम्ही ज्यांना सत्कार करण्यासाठी काही मान्यवरांना बोलवण्यावर नाव घेतल्यानंतर वरती यायचंय। 29 तारखेला जे मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन होणार आहे दादांची सूचना आली आहे, सत्कार नंतर स्वीकारणार आहेत। ज्या बांधवांकडून सत्कार होणार आहेत त्यांचे सत्कार दादा नंतर स्वीकारणार आहेत। आलेल्या पाहुण्यांना येऊ द्या, पुढे बसू द्या। त्या ठिकाणी सर्वांचा सन्मान करा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। एकदा हात उंचावून भगवा ध्वज बाहेर काढा सगळ्यांनी आणि गरा 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 फिरवा एकदा मराठ्यांचे भगवा वादळ। 1 मिनिट फिरवा आणि मुख्याने नव्हे पाटील 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 पाटील। दादांचं आगमन यानंतर स्टेजवरील मंडळींना विनंती आपण खाली व्हावं। ताई असा खाली बसून घ्या। प्रत्येक वादळ पेल्यांनी माझ्यात आत्मविश्वास आहे। पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे। मातीमध्ये पाय लावून मी सह्याद्री सारखा ताट आहे। जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे। यानंतर मराठ्यांचा बुलंद आवाज माननीय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील। दादांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। सर्वांनी आपले मोबाईल डाटा बंद करावे। सगळ्यांनी मोबाईल डाटा बंद करा। स्टेजचे सगळे मीडिया आहेत खाली चला। दादा आणि मुली राहतील, मी सुद्धा खाली जाणार आहे। फक्त आंतरवलीवाले चार्ज तिची भाऊ तुम्ही स्वतःला समोर स्टेज लावले आपण एवढं इलेक्ट्रॉनिक वाल्याला पुन्हा वेगळं वाटतं समोर एक आणि तिकडे एक। चला विनंती, मी सुद्धा खाली यायला 1च मिनिट तिथले आंतरवाली स्वार्थ सगळं चला। हो चला चला, नाव घ्यायला लावू नका। मुस्लिम दलित आणि धनगर समाजाचा सत्कार होईल दादांनी शेवटला सांगितलं। चला सर खाली, फक्त मुली थांबतात बोलले चल हे दुसऱ्या जगात चल चल एक सरळ पकडून घ्या। फक्त आंतरवाली वाले राहतील। चला आपण सगळं चला ते पुढे सगळे चला खाली एकदम काही थांबू नका नाही तर दादा लिहू ना। हो आगामची बाकी सगळे आंतरवाली सोडता मी सुद्धा चाललो आता दादा मार्गदर्शन नेट बाई सर सर हां न्यूज 18 लोकमतची आपली ह्याची फ्रेम आहे FB पेज त्याच्यावर घ्या आपल्या FB वर बालाघाटावरील आणि बीड जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय हो। खाली हलवू नका रे। काय बोला विराट बघितल्यानंतर शब्द सुद्धा बोलायला बीड जिल्हाकरांच्या त्यांनी खरंच मनापासून नतमस्तक तुमच्या चरणी होते।
बीडचे मराठी आपल्या न्यूज 18 लोकमतच्या पेजवरून एकत्र यायला लागले. तुम्हाला काय सांगा, हो हो अशी फाटली त्यांची तुम्ही या गाण्यामुळे. मला इथं आल्यावर लक्षात आलं, दिसत नसलं तर नका दिसू देऊ, पण शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. गोडनगर पूर्व समाजाला जे लागतं ते आपल्याला देता येत नाही. बोला. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठीने समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत आहे. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो, आपली ताकद लय मोठी आहे, फक्त आपण विचारानं चाललो नाही. म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जात उंचीवर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं, त्याने नाटक शिकवायचं, त्यानं यायचं, त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या फिर्यांचं वाटलं झालं, पायऱ्यावरच्या गप्प बसा. उन्हात तानात कोणी बसत नाही आजकाल. गर्व वाटत रे मला तुमचा. तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करत. मायबाप समाजानं तुमच्यासाठी हे पोरग सुद्धा विचार नाही करत, कशाचा मारायचा सुद्धा विचार नाही करत. मारायचा विचार करून पुढच्या लढाई जिंकायच्या. मला फोन आलेले ऊन पडले, म्हणलं मी तुला फोनवायला सांगितलं, खात्री सांगतो वा, एक बी मराठीच्या सलावर माघारी जाऊ शकत. आणि आवाज मी तुम्हाला मायबाप म्हणलं बोललं, तुम्हाला खरं बोलतो. या चाबर याने दुसरी केला, याने चार याने मला हळूच फोन करून सांगितलं, बाजार आहे आमच्या सणाचा तो करू नये. मग मी काय करू, मी सकाळीच व्हिडिओ, मला माहित होतं बीडचा कचका कसा. त्यांना जर 10चा टाइम दिला ते 9च होतं, त्यांना 12चा दिला ते 11ला जायचं असते. आणि मग आपण संध्याकाळी तरी हालत नाही. पण म्हणलं आता कुठं बैठका दिलेलं नाही, आपण वेगळं जाऊ. हे म्हणले आमच्या बाजार आहे, थोडं उशिरा. म्हणलं बरं उशिरा, आता माझ्याकडे काय चुकी. मग समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्ही. तुम्हाला सांगतो, पुस्तक हे बीडचं रूप बघून रातभर सरकारला ध्यानाला लागल्यापासून समजायला बेजार नुसते बेजार होणार. अन्न संध्याकाळ घ्यायचं तर मुंबईत गेल्यावर बेजार होईल. त्याला राजा चलो मुंबई 29 ऑगस्टला फाईटच आता जम्मू फेडीत येत. मला म्हणते तो तुला हानी, मला अरे जास्त तर जाऊ द्या लांब. तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताळीकडे रक्त गाळलंय. रक्ताच्या थांबल्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही. या बारीने तुम्ही नुसतं पोरा डोचून दाखवा काय मराठ्याची आवाज तुम्हाला दाखवला. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला, तिच्यावर नुसता पखातच वाजत होता. गाणं एक वाजना.
समाजाला काय अडचण नाही डीजे वाजून दिला तरी पण कोण डीवायएसपी साहेबांना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे, मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठून धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे, बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या, आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक आहेत काय? अरे आपले लेकर येतं, आरडते, ओरडते, थोडासा आनंद व्यक्त करते, डीजे वाजू नका. नाही वाजायचं काय, तो केला बघ ते केला पक्का चालू केलं, ढमाडम ढमाडम ढमाडम. आणि डीजे थोडं पोट चालतोय आमचं, बंद बंद. पण पुढचा का ध्यानात ठेवा, जशाला तसाच नेम लावा लागणार. आता डीजे पुढं पुढं वाजतो ना, बारीक गट होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकांना डवचिता. चाललं ना शांततेत आमचं, आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही, तुमच्याही लेकराला लागलं. जागेवर सस्पेंड होता तुम्ही, जागेवर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला, सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं, तिथंच राहतो, बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळा म्हणून पठ्ठा लढतो हो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कोणाला कुठंतरी असं होणारच आहे. आता कुठंतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून जर मला कळू द्या, मी बिले खंड्याचा आहे. माझ्या तात्याला विनाकारण जर टोकरीला मी सोडीत असतो. देवेंद्र फडणवीस त्याच्या चिल्लर काय करायला लावतो हे डीवायएसपीला. मराठीचे डीजे बंद पाडा, पुढं काहीच करा. शांततेत जाते मी, शांततेत मी जात मागणी करते. तुम्ही विनाकारण त्याला टवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येतं, अधिकारी येतं. डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा? दंगल घालायची होती काय बीडमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून? तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही, आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय? नका भानगडीत पडू. कोणी जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरं, आम्ही तुमच्या त्या भानगडीत नका पडू. ते देवेंद्र फडणवीस ऐकून, कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव घेणार ठेवू. कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय नाही झाला, त्या कधी केस करायचे बा, त्याच्या आईला बघून घेतला असतं, मस्त वकील लावले असते. डीजे बंद करा, तो ऐकडे बघूनच घेईन, ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं, कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं, लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीकडून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना मला, आम्ही भोगू. हा आम्ही बघू, पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला, जवळून जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील. मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायला ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणी जाणतो. मी यायलोय मुंबईला, आपण भेटू होतोय घराकडूनच आहे मी.
बघू तो अद्दम आहे का माय अद्दम आहे. विनाकारण नाही डावचायचं. मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करते. आंबुलन्स आली रस्ता देते, पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देते. केलं आम्ही ते. आंतरवाली 2 करोड पेक्षा जास्त मराठी आले होते. पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आणून दिलं. आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत. त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊ द्या. मुंबईत गेलो इथून कशाला आधीच पळत होती. पळापळी सुरू झाली. तुम्हाला माहित नाही, दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही. पण आतून अशी फाटली. त्याचाच काल एक मित्र आता माझ्याकडे, त्यांनी सांगितलं मला, देव सांगून मिळत नाव. म्हणलं मला जाऊ द्या. म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईची हौस नाही. माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबईला यायचे. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबईला येऊ. इथूनच गुलाब फेकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला. पण फेकून दिलं काय करायचं. हापाच्या हातात एखादा गोळा देऊ, जाईल ना ताकदीनं लांब. आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीसचं ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडत असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लईच कंड असला समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, मागे मुंडेचे ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या एसपी साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस, त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करण म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करण मला तर आम्ही 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीसची ऐकून करायला नको होती. कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाही. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो. मी फडणवीस साहेब दोघं जण बघतो ती विषय काय तो आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलं, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय. माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपल्या अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरातून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचं आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळं झालंय. पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा,
शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावतील. ती गढूळ आवाज माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हना दगड ते म्हणू शकत, त्यामुळे ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही. सरळ चालायचं मुंबईला. माहित नाही म्हणायचं आम्हाला ते कोणी तू आवडले बघ तिकडे फडणवीस तो पोलीस चालली. एकाने सुद्धा हालायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटचे फायदे अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुला लाट टाकायचा. माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरा आता. इथं कटाळा आलाय. उपोषण करून आता फेस पडलाय. शेवट फाईट आता. सोडायचं नाही मैदान. काम तिसरं आणखीन 2-3 दिवस हातात येत तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. त्याला सांगायचं मुंबईचा सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेली. ते आपल्या कुठे जाणार आहेत. सगळ्यांना सांगा मुंबईला चाल. तुम्ही त्यांना काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. मावशी तुम्हाला काम सांगतो, आम्ही मुंबईला गेलो, माग कोण गल्लीत हिडत आहे आम्हाला काय माहिती. महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं, इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा. त्याचा बाजारच उठतो पाळणाच. जेव्हा आपला नाही समाजाचा, जेव्हा आपल्या आंदोलनात नाही, जेव्हा आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. हे बेगैर हजर नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याचं. जातवान अस्सल मराठ्यांचे खानदानी अवलाद आहे, ती घरात यावेळी झोपूच शकत नाही. त्याच त्याला आपल्याला वाटणार आहे घरी झोपल्यावर. कारण घरच्या माय मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात. सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी. तुम्ही घरात झोपलात, त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना म्हणा एवढ्या तुमच्या गाड्या बाहेर काढा. कावळे आवू नये म्हणून झापून कधी देऊ. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्याच गाड्या बाहेर काढा, मुंबईला चला. लेकराचे लय हाल चाललेत बरं. शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीणं मुश्किल झालं. आपल्या पोरी बाई, लेकरं बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील,
MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आपल्या घरात लाल दिवा येईल तर लेकरा बाळ आयुष्यात सुखी समाधानी होते. मराठी विसरू नका. हमेशाच नुसतं नेत्याच्या मागं पळू नका. अहो ते लय अवघड आहे सांभाळणं, सोपं नाही. मग मला माहिती आहे आता 9च्या पुढे राज्य तर कशी सांभाळतो माहिती मलाच माहिती. 9च्या पुढे तर कोणाचाच बापार रेटत नाही. तो कसला वा त्याच्या पुढे आणून उभा करा, फुकूनच काढतो वाटतो फोन. लय अवघड आहे. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला यायचं थांबू नका. तुम्हाला वाटेल आमची सत्ता आहे. सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो, तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीचं फुकट शिक्षण होणार नाहीये. कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातीवर संकट आलंय. संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो, माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे एकवटले. तुम्ही काहीही करा, माझी जात हरवू देऊ नका. तुम्हाला हात जोडून मिळून त्या जातीचं रक्षण करा. सगळे तुटून पडा. पक्षाचा विचार करू नका. तुमचा नुकसान झालं तर होईल, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. पण तुम्ही नाही आलात ना, ही जात मरेपर्यंत तुम्हाला शापशिवाय देत राहणार आहे. तुम्हाला कधीच विसरणार नाही. लेकी बाळीची शापशिवाय खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळीला सुद्धा आरक्षण लागतंय. ती सांगल, ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी किती येत राहू? 3, 27, 28, 29. कना मुंबईला यायचं नुसतं कना माघारी या. बरं खरं बोललो आता काही खोटं आहे का? समाजाला खुले पर्याय केले. ज्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस झाला तरी 55 लाख काय लोक झाले तिथे राहणार असं म्हणते. मला काय माहित नाही कोणाकडे या द्यायली कुणाला माहित. आता 55 लाख राहायचे म्हणलं मुंबईच्या बाहेरच राहायचं काम आहे. आता 100वरचं टोक आणि सोडायला यायला 1.5 कोटीपेक्षा जास्त आहे. ज्याला इथं थांबायचंय, इथं काम आहे. कोण म्हणलं काय सोय करा? तिथं दगड सुद्धा नीट नाही. असे येतो वाकडे तिकडे वेगळे दगड येतो. कोणत्याच देशात दगड नाही बघू. कोणाकडे गोल असते काही खरबड मरबड आहेत त्यांची अशी. कसा टाका तुम्ही तरी तो दगड असाच उभा राहतो. कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर. काही बघितलं नाही पण तसलं का बघायला मिळत नाही. आणखी वेगळंच आहे मध्ये जे बघायला नाही तेच दगड. असे दगड कुठं दिसतं की खेकड्यासारखे वर धुऱ्या केलेले असे का दगड म्हणते होय त्याला. ते उचलून आणा इकडं तरी बसता येत नाही. त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं तर बसता येत नाही. आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड नसतं. आडोशाला बसलं तरी पोच लागत. ते वेगळे दगड जाऊ दे ते विषय होईल कसं तरी. प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे. तुम्ही मला इमानदार लागलात, मी तुम्हाला इमानदार लागलो. मला इमानदारी सांगा, 2 वर्ष झालं तुम्हाला साथ देत आहे. तुमचे मन खाली होईन असं एक पाऊल उचलला का आतापर्यंत? आणि पुढेही उचलणार नाही. फक्त मग डाव टाकत गेलो.
मी नावं टाकत गेलो फक्त काही वेळ 4 पावलं मागे सरक पुढे सरक माझ्या समाजाला 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं डोकं लावून मिळून दिलं. आता उभं थोडं राहिले मोबाईल एक दंका आणला 100% मराठ्याला आरक्षण टेन्शनच नाही. कुकडं प्रमाणपत्र कडं उभा राहा पुढे उभा राहा म्हणजे तिकडे नाही इकडे शिकायला त्याला नोकरीला नाही तर पळा तिकडच त्यांचा असा पोट दुखा लागले तेव्हा बसून आम्हाला पुढे जागा आपल्या पोरामध्ये वड्यात आहे काय मग काय विचारतो पुढे जागा आहे तुला आम्हाला काय तुला पुढे जागा आहे आमचं धोरण टेकणं तू उघड टिकितो आमच्या पैसे या बारीने जातीला हरवून नाही द्यायचं काही करून जिंकायचं. त्यांनी काहीतरी बातम्या का चॅनलच्या बांधवाच्या म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय कोण षडयंत्र केलंय. पाहुणे एक पोस्टर बसले 2-3 जण एक तात्यान 2 आप्पा हो ना 2 तात्यान 1 तात्यान 2 आप्पा रातभर शेंगा आणतो तुम्ही एकामेकाला पुढं घालीत असते ना दुसरं काय ते म्हणत असं राजेंद्र दादा तू हे पुढं ते म्हणत असे शिंदे साहेब तू हो पुढं तो म्हणत असेल तू तुपला होय पुढं आम्ही पुढं होत नाही मागं होत नाही तुपला उद्योग तू बघा आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लोकांवर ढकलायच नाही सवय ते चालत जातं कोपरा नांदतो दुसऱ्याला सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटलं करून टाकलं तिने तरी हे म्हणतात आमचा साहेब लय चांगला आहे तर घी मी त्याला घेऊन गतपाणी अरे नाही तर काय खरं बोलल्यावर राग येतो आणि आंध्रात मध्ये तुम्ही बोलता ते खरं बरं का काल 3 आमदार आले माझ्याकडे आलते नव्हते रे काल 3 आलते म्हणून ते म्हणले तुम्ही बोलता ते खरं बरं का म्हणा जाईल मिळ्या ते म्हणले नको बिल होती ते लय खुशी येते म्हणजे मी बोलायला पटत नाही मी त्यांना ते म्हणले लय अवघड आहे म्हणे ते म्हणले तुम्ही बोलतात ना हे तंत पडतंय आम्हाला सगळ्याला एक जोड केलाय म्हणे आणि जेवढे मंत्री येत सगळ्या ओएटी दिले म्हणे एक आणि ओएटी जमून एक मंत्री म्हणला माळीला सुद्धा लागत नाही माळ मध्ये एवढा घालतोय तो टप्पो ते म्हणला माळी सुद्धा लागत एवढीच ओएटी दिलेत म्हणले अशी हुशार आहे त्यांचा आग्रे आम्ही उच काही करायला गेलं लगेच त्याला सांगत किती बेजबाबदार माणूस असावा आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं नाही पण खरी परिस्थिती अशी आहे जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले त्याचा विश्वास ठेवून सांभाळला पाहिजे. मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळलं पाहिजे. सगळ्याचं मागं भुंगे लावून बारीक बारीक पक्षाचा तो कार्यक्रमच लावलाय ते कुणाच्याच न राहिले कुणाला म्हणतात आम्ही तुमची दी बारकाल्या पक्षावर कुणाच्या राहिले जिडत येत मागं मागं अशी फजिती केली. जाती जातीत माणसं ठेवले नाही देवेंद्र फडणवीस जाती मराठी ओबीसीवर घाली ओबीसी मराठीवर घाली म्हणणं झाले का आपल्या ओबीसीचे त्याला म्हणा तू किती गट झिरो होतो मी भांडणच होऊन देत नाही मराठ्याचे ओबीसीचे तुला काय करायचं तर कर सगळे कार्य टाकून बघत 10-12 जण जाऊन हिंडत येत पण काहीच उपयोग होत नाही. थांब ना लयच कोणते मोकार हे 17 तारीखच्या बिल्डिंगवरच जाऊन बसले वर त्या मुंबईत ते मुख्यमंत्री मला म्हणते हे कुठून गेले म्हणलं आता मला काय माहिती तुमच्या जाऊन बघा कुठून गेले काय त्या हाटला पुढं चहा भातशी घेत बसली हे आपल्या इकडे 5 रुपयाला चहा आहे 10 रुपयाला त्याला काय माहिती त्या चहाची किंमत किती आहे टप्पू हाटलात गेले रेटवर चहा प्याला आणि चहा प्याला त्याला 250-300 रुपये माहिती मला 300 2 महिने चहा पितो म्हणे मी तुला बाबा भले इतके पैसे असते ना म्हणे आमच्याकडे जमत नाही म्हणे ऐकलं नाही त्याच्या दारातच भात सुरू केला शेजारी 3 घंटे भातच शिजाना याचा त्याचं हॉटेलच बंद पडलं. याच्या नात्याला सोपं नाही. आपली एक पोराची टीम गेली आणि ती कोणचा झोन होता मंत्र्याचा त्या झोन मध्ये बसलं ते म्हणले पोलीस आले म्हणले भाऊ हे झोन येते हो कोणचा काय व्यापी झोन याच्यात नाही बसता येत त्याला मग जाऊ मंत्र्यात झोन त्याने जेच कपडे काढले पाणी जे फेस करीत होता अंगाला 4 घंटे नुसता फेसच आहे ना त्याला पुरी गल्ली जाम केली. मराठ्याच्या नाद नाही लागायचं फडणवीस साहेब माझ्या लेकराचा हक्काचं आरक्षण गपचित द्यायचं वळवळ नाही करायची
तुम्ही किती भेडीला केशीला फिशीला कशाला आम्ही भेटणार नाहीत, आरक्षण घेणार हे बीडच्या नगरीतून जाहीरपणे सांगतो घेणार. म्हणून माझी मराठ्यांना हात जोडून विनंती, माय बाबा हो तुम्ही 2 वर्ष वेळ दिला, एवढ्या वेळेस घराघरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या. लेकराचा तळतळाट पुन्हा घ्यायचा. इतके अधिकारी बनालेत लेकर, पोलिसात चालले, तहसील मध्ये चालले, महावितरणमध्ये चालले. महावितरणमध्ये आता 750 गेले मागच्या आठवड्यात. आता MBBS ला काल 2 पोरी आल्या. तू MBBS ला लागला गोळ्या इंजेक्शन स्वस्त ते जावं आम्हाला थोडं. आमचं काही राहिलंच नाही, काय करतो मग आता गोळ्या डॉक्टर तू झाल्यावर म्हणलं तर असंच त्याचे गोळ्या इंजेक्शन. मला वाटतं नांदेडला कलेक्टर पण झाले. तुम्ही 2-3 वर्ष थांबावा. आणखी कोणच्या ऑफिसात जा, आपलेच पोट्टे पुढे इतके लागले. लय पोरं हुशार आपल्या आरक्षणामुळे वाया गेली आपली जात. लय पोरं पुरी हुशार आपल्या रातभर डोळे फोडीत अभ्यास करते. आरक्षणाने आपला घात केला आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून दिलं नाही मराठा पुढे सुधारणार आहे. ते म्हणलं राजकारणात मराठाला सुधरतो. आपल्याला जे येड लागलं ते राजकारणाचं, आणि तिकडे गेलं तेवढंच होऊन बसलं. बिगर पाण्याचं झाडीत होतं कागड. आता राजकारणाला गेलं खड्ड्यातून प्यायला पैसे नाही राहिले. म्हणून दरबारी सांगतो दारू पिऊ नका. व्यसनापासून मराठ्यांनी लांब जायचं. एकाने दारू प्यायचं नाही. इथं पेतोय तुम्ही आणि इतके 3-4 लोकांच्या सांगता तुम्ही दारू बंद करा. मावशी हो तुम्हाला दुसरं काम, मावशी आवाज येतो का? आणखीन दुसरं काम आहे तुमच्याकडे. मोबाईल एक सांगितलं आता ध्यानात पकड व्हायचा. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतो रात्रंदिवस जीव पणाला लावलाय पुरा. कुणी दारू पेला ना मला हळूहळू सांगा हे पेतेत म्हणून. त्याचा असा धुमटा काढतो अंतरवालीला बोलून घेऊन. माणसाला दारू पिऊ द्यायचं नाही आपल्या. त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केलंय. मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही. अशा मीडियातून बातम्या. मुंबईत जायचं त्यांनी किती प्रयत्न करू द्या. मुंबईत मराठ्यांनी घुसायचं आणि गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं. काही पण होऊ दे मुंबईत जायचं. वेळ पडली तुम्हाला जो रस्ता सापडेल त्या रस्त्याने जा. इतके रस्ते सापडून झाले त्या पोट्याने. पाहुणा आणि रस्ता 2 कामं सापडून झाली. पाहुणा आणि रस्ता त्याला मध्ये 2 दिवस तुला दिवस झोपून द्या. या आधी जायच्या मागे दिसत मुंबईत. मग एकट्याची गाडी ठेवू नका इथं. 2-3 कामं तेवढेच करा. शांततेचा नियम सोडायचा नाही. तुम्हाला शांततेतच नाही मिळणार. मी 70 वर्षातला मिळून दिलं. मला उद्रेक जाळपोळ मान्य नाही. तुम्हाला काय घेणं? जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे, दगडफेक केलं तरी आरक्षण पाहिजे, शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला शांततेत मिळून देतो. मला समाजाचं एक बी लेकरू व्हायला जाऊ द्यायचं नाही, एक सुद्धा. त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. समाज मोठा करायचा. त्याला विनाकारण हाणायला लावून त्याचं आयुष्य वाटवून बरबाद करायचं नाही आपल्याला. आणि मराठी नुसते शांततेत बसले पुरा देश बंद पडतो. हे शब्द मला तुम्हाला पुरा देश बंद पडतो. तुम्ही नुसते मुंबईत बसा, काहीच करू नका. उगा थोडं आरक्षण राहिलं ते आपण यावेळेस 29 ऑगस्टला मिळवणार आहे. त्यांचे खलबत सुरू झाले. त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण कोणी भ्यायचं नाही, मुंबईकडे निघायचं. ते प्रयत्न करून बघतील. काय बरं फडणवीस साहेब, या बीडच्या नगरातून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. काय चूक केली मराठ्याने? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमच्या हैदराबादचं गॅझेट हे सरकारी नोंदी आहेत. मराठी जागे व्हा. आपल्या सरकारी नोंदी असून दिला जात नाही तेवढा मोठा अन्याय. सातारा संस्थांचं गॅझेट
पश्चिम सगळा बसतोय, जाणून बुजून दिला जात नाही. गिरीश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं, मराठा आणि कुणबी एक आहे. ह्यो जर जाहीर करायचा असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोंदी दावा आले तरी का दिलं जात नाही? याच्याही पुढचं मराठ्याला सांगतो. परवा 20-21 तारखेला काय झालं? याच देवेंद्र फडणवीसनी 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसी. याला आता दुःख नाही का? नुसते मराठ्याला आरक्षणात यायचे असले ते एवढ्या पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आले, आता काय बोलत नाही? तुमचे डोळे उघडतात का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात. 29 याला खुनशीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिचून दुसऱ्या दिला, पण मराठ्याला दिलं नाही. खुन्नस आहे मराठ्याला. त्याची मागणीच नाही तरी पण दिलं. आमची मागणी असून देत नाही. याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघू नका. मागा सिद्ध झालं तरी देत नाही. सगळ्या सोयींची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून म्हणून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्याची अंमलबजावणी घ्यायची. त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला. सरकारला पण सांगतो, मुंबईत आम्ही येणार आहे. त्या भानगडीत पुन्हा पडू नका. आता माझ्या एकाही पोराला डवचिलं ना मुंबईत, तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांगतो, तिथं एकाही पोराला नुसतं काठीनं जरी डवचिलं, इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या, इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याला फिरून द्यायचा नाही. एक पण. सरकारमधल्या कोणाला सुट्टी द्यायची, कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढायला चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या, हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत. आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला प्रांगण रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही. तो पण शांत दे. तुम्ही नुसतं त्याच्या दारात जाऊन बसा. एकदा मायमावलीनं ती पायातल्या हातात घेतली की ती उंगऱ्यात बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री, कसला आमदार, खासदार मंत्री असेल त्याचे टप्परात पुढे. आणि मराठ्यांच्या पुढे याचे मजाले काय कोणाचे? आम्ही शांत बसलो म्हणून फायदा उचलू नका. नसता मुंबईत सोपं नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी 11-11 रूप जर धारण केलं ना, कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही. बा तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या. दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका. आमच्यावर वादे करायचे थांबवा, कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे. लक्षात ठेवा. तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालं तर म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगून देऊ नका. मला या राज्यात शांतता पाहिजे. आणि मुंबईकरांना सांगतो, मुंबईकरांनो, आम्ही 4 महिन्यापासून सरकारला सांगतोय अंमलबजावणी करा. आमची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर आहेत, तुम्ही आमचे लेकर आहेत.
मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी आलो, कोणाला त्रास द्यायला नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय, वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचाच गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला आम्ही मदत करू. 1,00,000 भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंसेवक तिथं देऊ. 1,00,000 भर मराठ्यांच्या पुढं. पण मुंबईत येणार थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झालेत. तिथल्या दलित, मुस्लिम, तिथले मराठे, तिथले सगळे डब्यावाले, माथाडी कामगार, तिथला कोळी बांधव, आदिवासी बांधव, तिथले जैन, मारवाडी, ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले. गोरगरीब मराठ्यांचे पोरं जर मुंबईत यायला लागले तर त्यांना एक भाकर देऊ, तांब्यावर पाणी देऊ. इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावावं कुठं? ओबीसीत लावायला जाईल तर ओबीसीच्या लक्षात आलाय आपलाच देवारा केलाय. याचं ऐकून मराठ्याचं ओबीसीचं रक्त कशामुळे सांडायचं? देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं, फसवलं कसं? आपल्या आधी फसवले धनगराला. त्यामुळे धनगराचं मन त्याचं उठलंय. नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला. तिला पैसेच येणार दादा. तुला माहित नाही भाऊ, लाडक्या बहिणीचं त्याचे लय डेंजर आहे. त्यांनी जर रूम नका आले ना, तुला 5,000 सुद्धा हवायला येऊन द्यायचं नाही देऊ. दाजी लय डेंजर करतो. दाजीचा कचका बघितला नाही की दाजी 9च्या पुढे कोणालाच भेट नाही. लाडक्या बहिणीचा पगारच बंद करून टाकला. बर आमची लागू ती काढी, आमचं बघू काय. तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना, तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीचं आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का? मराठ्याला देऊ नको, चल आम्ही आमचं बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे, ओबीसी शेतकरी आहे ना, करणा कर्ज माफी आहे. त्याच्यामुळं फडणवीस किती चालवाच माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याच्या पण आलंय. ओबीसी बांधवांनी मराठीच्या अंगावर यायचं नाही, मराठ्यांनी सुद्धा ओबीसीच्या अंगावर जायचं. आपण तर जातीवादी नाहीतच रे. त्यांनी आपल्या विचारात फक्त ते घातलंय आपण जातीवादी. जातीवादी जर असतो ना, धनगर बांधवांचा सुद्धा प्रश्न सोडतो, तुम्हाला शेकडो पोरं दाखवी. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो आणि वंजारी बांधवात सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंदिर असून सुद्धा न प्रश्न सुटणार सुद्धा मराठ्यांनी सोडला पाठ्य. जातीवादी नाहीत आम्ही. आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो, कारण संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहेत. आम्ही नाही जातीवाद करत आणि आयुष्यात करणार बी नाहीत. तुम्हाला नाही सोडला. नेते फेट्या सोडित नाही आपण. त्यांच्या असू नाहीत आपल्या असू. वंगाडीत चलत येत कुंकडे बी गाडीला आरशे नाहीत, फरशे नाहीत, काही नाही. कुंकडं चलत चष्मे घातलं की निघालं. का म्हणता माझा मी नेता? काय नेता आहे तू? नेता कसा असावा? नेत्याचं ऐकून बोलू नये, जातीचं ऐकून बोलावं. आमच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वतः जातीसाठी लढला असताना आता बहुत आरक्षण मिळालं असतं. ते बिचारे गोरगरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. गुरं, ढोरं, मेंढ्या, शेळ्या जरा बऱ्याच समृद्ध बिचारे गरीब त्यांच्यासाठी लढले असते. आता बोती जात सोन्यासारखे त्यांचे लेकर दऱ्या भरत राहिले नसते, आता उंचीवर गेले असते. कुंकडं ताकद वापरते तर कोणाचं ऐकत येते, एवढं भंगार ते सगळ्या दुनियाचं त्याचं ऐकत येतं, पळत कुंकडे. ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतात. फडणवीस साहेब, चाली तुमच्या बंद करा. मुंबईची तयारी महाराष्ट्रभरात पूर्ण झाली. खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलं, पाटील आम्हाला आरक्षण आहे, पण तुम्ही आमचे भाऊ आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे 1-1, 2-2 गाड्या आम्ही पण लावल्या.
महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय. मला जास्त त्या उपोषणामुळे त्रास होतोय म्हणून बोलत नाही, पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजले. मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्याची? इमानदारी हातवर करून सांगा बरं सगळे. आता मात्र धोपणच काढायचं सगळे. बाबा मुंबईला निघाले. ही लढाई आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो. ही लढाई अंतिम टोकात आली, अंतिम तयारी आहे. बसा बसा खाली बसा. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली. मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या जाता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. समाजाला कधी हरू द्यायचं नसतं. अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर लोक मागे सरकत आहेत. लोकांना असं वाटतं आता विजय मिळणारच आहे, आता कशाला जायचं. त्याने हारण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. समाज हरतो कधी तर आपण गाफील राहिलो. आता घरात झोपायचे दिवस नाहीत, गाफील राहायचे दिवस नाहीत. आता सावधपणाने ही लढाई सगळ्यांनी लढायची, जिंकायची. ही शेवटची लढाई आहे. घरी कोणी थांबू नका, कारण तुम्ही घरी बसून जर टीव्हीवर बघताल, सोशल मीडियावर बघताल, ती लढाई राहिली नाहीये. तुम्ही स्वतः या लढ्यात मुंबईला साक्षीदार पाहिजे. काही करा, माझी जात हारू देऊ नका, हे तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळ होईल. समाज मोठा आहे, तुम्हाला मला काही किंमत नाही. समाजाला इतकी किंमत आहे, समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका. मी मरणापर्यंत टेकलोय, उपाशी तापाशी राहतो, रक्त जाळतो, पण 1 इंच सुद्धा मागे सरकत नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विजयाच्या जवळ गेलोय आणि जवळ जात असताना घरात बसायचं नसतं. माझा समाज अंधारात लोटू नका. समाज दारिद्र्याच्या खाईत लोटता कामा नये. लेकरा बाळाचा शामशिवाय घ्यायचा अधिकार आपल्याला नाहीये. लेकरा बाळासाठी तुटून पडा. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही, खूनगाठ प्रत्येकाला मागा. फडणवीसांनी ठरवलंय, त्यांनी पण मांडलाय, मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही. आणि आपण पण मांडलाय, मराठ्याला आरक्षणच मिळून देणार. जीव गेला तरी हरकत नाही, पण मागे सरकत नाही. या मनोजाला गेला, माझा जीव तुमच्या पायावर ठेवलाय. मी जर इतकं तळमळीने आणि तळतळीने लढतोय, आजारी असताना सुद्धा रात्रंदिवस बैठका घेतोय. तुम्ही तर चालते बोलते, तुम्ही धडधाकट, तुम्ही माझ्याही पुढे पळायला पाहिजे. तुमच्यात माझ्यात काही मतभेद असतील, ती वेळ नाही. तुमच्याकडून चूक झाली असेल, माझ्याकडे झाली असेल, ते काढायचे दिवस नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही जर नाराज होऊन घरात बसताल तर जात हारलेली दिसाल. त्यांचा हसू करू नका, त्यांचा हसू होईल. ते म्हणते मराठी एक आलेले घरात झोपले, आम्हीच मराठ्याला जिंकू दिलं नाही, छात्यापडी ते. कुणाला बोलायला जागा ठेवू नका. इतक्या ताकदीने मुंबईकडे निघाल, इतक्या गाड्या लावा ना, देव तुम्हाला काही कमी नाही करणार. तुमचं थोडं वाटोळ जातीचं आयुष्याचं कल्याण होईल. मिळेल तेव्हा आणि करा. ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, रिक्षा, ट्रक काय असेल ते
ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी मोटरसायकल काढा. मुंबईपर्यंत वाटा लावायला 29ला आम्ही बसलो की तुम्ही माघारी या. नोकरदार वर्गाला सुद्धा तेच आव्हान आहे, तुम्हाला यायचं नाही तुमच्या गाड्या पाठवून द्या, पण घरी कोणी थांबू नका. मोटरसायकलवाल्याला विनंती आहे, गाड्या खूप मोटरसायकल निघणार, तुम्ही गाड्या दमाने चालवा. एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही. नसता एकाही पोरांना मोटरसायकल घेऊन मुंबईला यायचं नाही. लेकरांना दुखापत होता कामा नाही. तुम्ही मोटरसायकल घेताल आणि एकमेकात रेस खेळताल. आपल्याला रेस खेळायचे नाही. जात हारल असं पाऊल उचलायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोराला सांगतो, गाड्या दम्माने हाणायच्या मोठाल्या सुद्धा. ही शेवटची बैठक याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला स्वयंसेवक बनायचे. कोणाची गाडी पंक्चर झाली, कोणाचं दुखायला लागलं, सगळी सेवा आपण करायची. त्याला काय झालं तर बाजूला जायचं नाहीये, एकमेकाला जागा मोकळी करून द्यायची. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांनी, तुम्ही अधिकृत जरी स्वयंसेवक नसाल तरी स्वयंसेवकापेक्षा जास्त काम तुम्ही स्वतः करायचं. नांदेड आणि हिंगोलीतून काहीतरी रात्री बातमी आली, 2,05,000 काहीतरी ते मोटरसायकल काढायले. तुम्हाला जर गाड्या दमाने हाणता येत असल्या तर घ्या, नसता मोटरसायकल जर तुम्ही पळवायला लागले, माझ्या समाजाच्या लेकराला इजा झालेली मला सहन होणार नाही. तुम्हाला जाहीर सांगतो, नाही येऊ नका. तुमच्या लेकराला आरक्षण मिळवून द्यायला, त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मी खंबीर आहे. सरकारच काय, सरकारचा बाप आडवा येऊ दे, आरक्षणच घेणार आहे आणि ते पण ओबीसीतूनच घेणार, इकडून तिकडून नाही. आपला ठरलेला विषय आपण बदलत नाही. मला फक्त शांतता तुमच्याकडून पाहिजे. आयुष्य पणाला लावलंय. आजकाल लोक आयुष्य पणाला नाही लावत. कशातून ती कमाई बघायचं काम करतात. या पोरानं तुमच्यासाठी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवला, खोटं सांगत नाही. मला जर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणले तुझ्या अंगाचं कातड काढून दे, आरक्षण देतो, एका क्षणात सगळं अंगाचं कातड काढून देईल जातीसाठी, पण मला गाठणार नाही. मराला भेट नाही. मरण तर कसं येतो, अपघात झाला तरी मरावं लागतं, अंगावर वीज पडली तरी मरावं लागतं, साप चावला तर मरावं लागतंय, अटॅक आला तरी मरावं लागतंय. जातीसाठी वीर मरण येणं माझ्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नसाल. मी मरायला नाही भेट फडणवीस, ते मला फेडायच्या भानगडीत नाही पडायचं. माझ्या नादी लागू नको बाबा. जे जे लागले त्याचा बाजारात उठवलाय मी. गोडी गुलाबीत प्रेमानं जेवढा हाताळता येईल प्रश्न तेवढा हाताळा. आम्ही बाकी सगळं बघितलंय. त्यामुळे तुम्ही काय करणार आहेत तुमची तयारी बघून आम्ही बी ठरवू काय करायचं. पण माझ्या पोराला मुंबईत त्रास होता कामा नाही. पोराला तुम्ही सुद्धा काळजी घ्या. तिला फोन लागणार नाही एकमेकाचे. आपल्या टीमा तयार राहू द्या. गोळ्या औषधं सोबत ठेवा. पावसाचं सगळं साहित्य सोबत असू द्या. छत्र्या, रेनकोट, तिथं काही रावठ्या तुम्हाला घेता आले तर ते सोबत ठेवा. झोपायला अडचण पावसात येऊ शकते. मुंबईत पाऊस असण्याची शक्यता आहे. आपल्या बॅटरीची आपल्याला काय काय वस्तू लागतात, पीठ मीठ हे सगळे वस्तू घ्या.
पाण्याची व्यवस्था करा. आपल्या आपल्या गावाचे सगळे पाण्याचे टँकर मुंबईकडे घ्या. आंबोला सोबत राहू द्या. कोणावर अवलंबून राहायचं नाही. कुणी नाही केलं तर आपण उपाशी मरता कामा नये, हे लक्षात असू द्या. तुम्ही फक्त मुंबईत शांतता ठेवा. येताना आरक्षण तुम्हाला द्यायची जबाबदारी आपली. फक्त आणखी नाही 2-3 दिवस राहिले. ये असे वस्तात लागलेत ना मला बी. ये मला काय सुचवत देत नाही. आता हे गावाला तिकडेच घेणार आहे की तुम्ही? हे टंग हे सगळं मी आम्ही तिथं आणखी व्यवस्था केल्यात बरं का. तिथं बाबा मोठमोठाले बाबा आणले कीर्तनात. रोज संध्याकाळी कीर्तन. शाहीर आणले, नामवंत शाहीर आहे. दुपारच्याला ती, सकाळच्याला संगीत भजन जबरदस्त गायक आणले. वाजणारे बी आणले, डेंजर वादक. महाराष्ट्रात नावारूपाला आलेले. कोणाला जे आवडत ते ऐकायचं. कीर्तन आवडतं ते कीर्तन, भजन आवडतं भजन, शाहिरी पवाडा. आणि हे काहीच नाही आवडलं. आपण आपले डीजे घेतलेले ते चोरून त्याच्या कोपऱ्याला धांगडा तुमच्या एका बाजूला काय करता मला? दुसरा पर्यायच नाही आता काय त्या ज्या त्या वस्तू ज्यांनी त्यांनी सगळं घेतलं. काही गोंधळी घ्या त्याच्यावर झपका चढू. काहीच्या त्या हलक्या आहेत. मला याच्यात काहीच लागत नाही, कारण आम्ही एकदा लूट केली की लूट केली. प्रोफेशनल बसल्यावर तुम्ही काय काय करतात आम्हाला काय मिळायला लागत नाही. पण झिजतो तुमच्या लेकरासाठी. जीव कोणाला लावतो या समाजासाठी. समाज मला उंचीवर गेला पाहिजे. माझ्या समाजाची यांनी 70 वर्षात खूप बरबादी केली. मला 70 वर्ष मराठा रिवज गेल्याला पुढे न्यायचा आहे. याच्यासाठी जीव कोणाला लावला. आज लेकरं बघा किती आनंदी आहे. पोरं पोरी अधिकारी होऊन अंतरवालेली येतात. इतका आनंद असतो आईबापाच्या आणि त्या समाजाच्या चेहऱ्यावर. न होणारी गोष्ट व्हायला लागली म्हणून इतके जागे व्हा. आणखी ना 3 दिवसात घर ना घर पिंजून काढा. आसपासच्या पाहुण्या रावळ्याला फोन सांगा आणि सगळ्यांना सांगा मुंबईकडे चला गाड्या एवढ्या वेळेस. जो घरी राहील ना तो पक्षाचा असू नाही तर गरीब असू ती मराठीचीच फायदाच नाही घरी राहणार. जातीसाठी लढत नाही ते कायच आपलं. नंतर राहायला तुला तिथं उभं राहायचं. तिथं पड नाही तर निवडून ये. आणि आम्ही निवडून येऊनच देत नसतो. आमचं नाही आलं आणि द्यायचं बी नाही. पोरा होतो मला खरं सांगतो. जेव्हा आपला नाही ना त्या निवडून द्यायचं का? असा भागडा तुम्ही एवढा कचकदा केला ना. दादान फादान काही नाही राहिली. दादा भेदा सगळी गेली. मध्ये राहिलेले आता जातील 5-6 महिन्यात काही राहत नाही. लपत असतात येड्या वागळीत गाय कुंकड सापडे टंगडे धरून आणते. एसपी नाही कलाकारी आपला बीडचा. ते टंगडे धरूनच आणणार सगळे आरोपी. सोडतच नाही कोणाला. देशमुख प्रकरणात दादा गेले बरेच. दादी वाटा गेल्यावर मी कोणाला सोडित नसतो. वाटा नाही गेलं तुम्ही तुमचा मजेशीर सत्ता भोगला. काय करायचं ते करा. विषय लक्षात ठेवा. शेवटी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मागाप मराठा त्यांना जर त्यांचा सत्तेचा स्वाभिमान आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या जातीचा स्वाभिमान असला पाहिजे. जात अशी चालली पाहिजे. मुंबईला अशी ताकद दाखवा की मुंगीला सुद्धा शिरता मिळायला पाहिजे. जात अशी टाईट चालली पाहिजे. तिथून पुढं कॉलर टाईट काढून समाजाची उंची वाढवणं आपली जबाबदारी. आणि ती जबाबदारी पार पाडायची जबाबदारी आजपासून बीड जिल्ह्याच्या प्रत्येक मराठ्यांच्या खांद्यावर आहे. घराघरातून मराठे 26 तारखेलाच आंतरवाडीला मुक्कामी या आणि सगळेजण मुंबईकडे चला. एका नाही हजर राहू नका. काही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मुस्लिम बांधवांचा सत्कार होईल. पहिल्यांदा कोणी स्टेजवर यायचं नाही. फक्त मुस्लिम बांधव आणि त्याच्यानंतर धनगर समाज आणि दलित समाज. एक टप्प्याटप्प्याने या. एक पाठवा. सगळे पाठवू नका सोबत. संयोजकांना विनंती आहे.
परत सोन्याच्या चेन चोरीला गेल्यात, मोबाईल. तर पोलीस बांधवांना विनंती आहे, सतर्क व्हा आणि हे जे कोण खिसे कापू त्यांना पकडा, विनंती आमची. राष्ट्रगीताने या इशारा बैठकीचा समारोप होणार आहे. सगळ्यांना विनंती आहे, सावधान, एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. दादा दादा पुढं नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा म्हणत दादा तुम आगे बढो. आता कुठं जायचं, आता कुठं जायचं. कृपया मुस्लिम समाज बांधवांना पाठवा, मुस्लिम समाज बांधवांना, फक्त त्यांचे सदस्य. MBBS ला एक विद्यार्थिनी लागले, त्याचा सत्कार या 2 सत्कारानंतर आपण करणार आहोत. अगोदर मुस्लिम समाजाचे बांधव जे आहेत ते सगळे चला, जे जे आले ते 5-6 लोक चला. मुस्लिम बांधव आपल्याला सातत्याने साथ देत असतात क्रांती मोर्चापासून. त्यानंतर धनगर बांधव आलेत आणि दलित समाज सुद्धा आहे. फक्त मुस्लिम समाजाचं झाल्यानंतर एक एक टप्प्याने मुस्लिम असतील, दलित असतील, धनगर बांधव, छोटे छोटे आदिव ओबीसी समाज आहे, हे सगळे मराठा समाजाच्या आणि मनोजदादाच्या आंदोलनात सातत्याने येत असतात. त्यांचं आणि इथं आलेल्या बालाघाटावरल्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाचं बालाघाटाच्या सगळ्या अखंड मराठा समाजाच्या वतीनं जाहीर आभार मानण्यात येत आहे. सगळ्यांनी मुंबईची तयारी करायची. दादांचा आदेश आपल्याला शीर्षावंती मानायचा आहे. मुस्लिम समाज शिष्टमंडळ बीड जिल्ह्यातला सत्कार करतोय, त्याच्यानंतर धनगर समाजाचं आणि दलित समाजाचं, त्यानंतर MBBSच्या मुलाचा सत्कार होईल. चला, धनगर बांधव, मुस्लिम समाजाचं झाल्यानंतर धनगर समाजाचं. चला, दादांना अजून जायचंय भरपूर.